महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे झालेल्या अभूतपूर्व भूकंपानंतर उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक पवित्र्यात मैदानात उतरलेत। पक्षाच्या 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटाला थेट आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी आजपासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात 3 दिवसीय झंझावती दौऱ्याची सुरुवात केली आहे। या दौऱ्याची पहिली तोफ आज सकाळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील यवतमाळ येथे डागण्यात आली आहे। भर पावसात आणि जनसमुदायाच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या या पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्यासह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय यंत्रणांवर शब्दांचे तीक्ष्ण बाण चालवले। नेत्यांनी गद्दारी केली असली तरी तळागाळातील सामान्य शिवसैनिक आणि मतदार अजूनही मातोश्री सोबतच एकनिष्ठ असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या दौऱ्यातून नव्या संघर्षाचे रणशिंग फुंकले। कसा असणार आहे हा ठाकरेंचा दौरा आणि या दौऱ्यात ठाकरेंचं टार्गेट कोण कोण असणार आहेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। यवतमाळ येथील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या आवाजात प्रचंड संताप आणि त्याच वेळी जनतेविषयीची कृतज्ञता जाणवत होती। भाषणाची सुरुवातच त्यांनी जमलेल्या अथांग जनसागराला साद घालून केली। ते म्हणाले की समोर उपस्थित असलेला हा जनसमुदाय आणि शिवसैनिकांच्या डोळ्यांतील अंगार पाहिल्यानंतर मला खात्री पटली आहे की शिवसेना ही कोणत्याही एका नेत्याची किंवा खासदाराची खासगी मालमत्ता नाहीये। शिवसेना हे रक्ताचे पाणी करून संघटना उभी करणाऱ्या 18 पगड जातींच्या सामान्य कार्यकर्त्यांची आहे। लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्या पाठीवर शिवसैनिकांनी दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी केलं। ज्यांना संसदेत पाठवण्यासाठी सामान्य जनतेने आपलं मत दिलं त्यांनी सत्तेच्या आणि पैशाच्या लालसापोटी अवघ्या काही महिन्यातच पाठीत खंजीर खुपसला। संजय देशमुख यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दात प्रहार केलाय। ज्या व्यक्तीला निवडणुकीच्या काळात ओळखतही नव्हतं त्याला पक्षाने उमेदवारी देऊन खासदार बनवलं, पण दुर्दैवाने त्यांनी मतदारसंघाच्या शिवसैनिकांच्या विश्वासाचा बाजार मांडला। हा केवळ पक्षाशी केलेला द्रोह नसून यवतमाळच्या स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान आहे आणि या अपमानाचा बदला येथील जनता आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिलाय। शिवसेना संपत जाईल, पण अशा अनेक उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप आणि महायुती सरकारच्या ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगर सारख्या मोहिमांवर कडाडून टीका केली आहे। केंद्रीय तपास यंत्रणा ED, CBI आणि पैशांच्या बळावर लोकशाहीचा खून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विरोधी पक्षांचे आमदार आणि खासदार फोडून स्वतःचे सरकार टिकवण्याचा खेळ भाजप किती दिवस खेळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। भाजपकडे स्वतःचे कर्तृत्व उरलेले नाही, म्हणूनच त्यांना वारंवार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आणि शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करावा लागतोय असा टोला त्यांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, ज्यांनी स्वतःचं मूळ अस्तित्व गमावलं आहे आणि जे दिल्लीच्या आदेशावर चालणारे बाहुले बनले आहेत ते आज वाघांची भाषा करतायत। पण लक्षात ठेवा, कागदी वाघ आणि पिंजरातील वाघ कधीही जंगलाचे राजे बनू शकत नाहीत। खऱ्या वाघांची ताकद ही त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या शिवसैनिकांमध्ये असते, जी आजही मातोश्रीशी एकनिष्ठ आहे। बंडखोरांनी कितीही दिल्लीश्वरांचे उंबरटे झिजवले तरी महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे आणि ती कधीही दिल्ली समोर झुकणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितले। यवतमाळच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा दुपारच्या सुमारास वाशिमच्या दिशेने रवाना झाला, जिथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। वाशिम मधील मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षांतर्गत संघटना मजबूत करण्यावर भर दिलाय। ते म्हणाले की पक्षातील मोठी गळती पाहून अनेक विरोधक शिवसेना संपल्याचे दावे करतायत, परंतु त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही। शिवसेना हा असा पक्ष आहे जो प्रत्येक संकटातून अधिक ताकदीने आणि फिनिक्स पक्षासारखा झेप घेऊन उभा राहिलाय। गद्दार आणि कचरा निघून गेल्यामुळे संघटना अधिक स्वच्छ आणि मजबूत झाली आहे।
आता आपल्याला नवीन, तरुण आणि प्रामाणिक नेतृत्वाची फळी उभी करायची आहे. वाशिममध्ये शिवसैनिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलंय की प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर जा आणि जनतेला सांगा की ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं त्यांनी तुमच्या मतांचा सौदा केलाय. गद्दारांना पुन्हा कधीही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून न देण्याची शपथ घेण्याची वेळ आता आली आहे. या सौद्याच्या पहिल्या दिवसाचा समारोप सायंकाळी हिंगोली येथील जाहीर सभेने होणार आहे, जिथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडखोरीचा समाचार उद्धव ठाकरे घेणार आहेत. हिंगोली हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून येथील शिवसैनिकांमध्ये बंडखोर खासदारांबद्दल तीव्र संताप आहे. या संतापाला दिशा देण्याचं काम उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करणार आहेत. हिंगोलीच्या सभेत ते मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आणि कापूस सोयाबीन उत्पादकांच्या दुरावस्थेवर महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप न करता थेट जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून महायुती सरकार सर्वसामान्य विरोधी कसे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ठाकरे या दौऱ्यात करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन अत्यंत रणनीतिकदृष्ट्या करण्यात आले. उद्या म्हणजेच 28 जूनला ते परभणी आणि धाराशिव या दोन अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. परभणीमध्ये खासदार संजय जाधव आणि धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विशेषतः धाराशिव हा मतदारसंघ उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर भावनिकदृष्ट्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा बनलाय. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे उद्या धाराशिवमध्ये ते काय बोलणार याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. आपल्या खासदारांना निवडून आणण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, आंदोलने केली, त्यांना आता या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आणून पक्षाची गमावलेली पद परत मिळवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 जूनला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे तोफ डागणार आहेत. शिर्डी येथील जाहीर सभेने या 3 दिवसीय दौऱ्याचा समारोप होईल. या संपूर्ण दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हा येत्या विधानसभा निवडणुकीची नांदी मानला जातोय. महायुतीने रचलेल्या ऑपरेशन टायगरच्या चक्रव्यूहात अडकण्याऐवजी थेट जनतेच्या दरबारात जाऊन सिंहाची गर्जना करण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतोय हे येणारा काळच सांगेल. परंतु या दौऱ्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात बंडखोर विरोधातील संतापाची लाट निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यांना सुरुवातीलाच मोठं यश येताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.